सद्गुरुनाथ महाराज की जय। महायोगी स्वामी उमानंद सरस्वती की जय। श्री गुरुगीता हा गुरुभक्ती योगाचा मंत्रराज आहे। कलियुगा संसार सागर तरुण जाण्यासाठी हा महामंत्र गुरुदेवांनी स्वाध्याय म्हणून दिला आहे। श्री गुरुगीतेतील संस्कृत श्लोकांचा अर्थ महायोगी स्वामी उमानंद सरस्वती यांच्या श्री गुरुगीतार्थेश्वरी या विवेचनाच्या आधारे आपण जाणून घेत आहोत। आजचा श्लोक आहे 30वा। कृमी कीट भस्मविष्ठा दुर्गंधी मलमूत्रकं श्लेष्मरक्तं त्वचामांसं वंचयेन्न वरानने। हे सुंदरी, आपले शरीर म्हणजे जरी कृमी कीट भस्म विष्ठा दुर्गंध मलमूत्र श्लेष्म रक्त त्वचा मांस आदींनी युक्त आहे, तरीही त्यासकट गुरुचरणी स्वतःला समर्पित होण्यात वंचित होऊ नये। घर बांधायला विटा दगड चुना सिमेंटही लागतात, मंदिर बांधायलाही ह्याच गोष्टी वापरतात। तद्वत देह जरी घृणास्पद सप्तधातूंनी बनलेला असला तरी तो जेव्हा गुरुच्या योगाग्नीत उजळून निघतो, म्हणजेच साधकाची जेव्हा कुंडलिनी जागृत होते, तेव्हा नाडीशुद्धी सप्तधातूंची शुद्धी होते, देहाचे देऊळ होते। म्हणून देहशुद्धीसाठी गुरुला सदोष देह समर्पण करण्यात आशंका मानू नये। भट्टीत सोने घातले, तावून चुलाखून घेतले की त्यातील हिणकसपणा जातो। तद्वतच गुरुभक्ती योगाग्नीत साधकाची मलिन देहतत्वे शुद्ध होतात, स्थूल द्रव्ये सूक्ष्म द्रव्ये होतात। मनातील षड विकार राग लोभ मोहादी विचारही असेच शुद्ध होऊन उदात्त होतात। बुद्धीतील वासना इच्छा सद्वासना सदिच्छा होतात। गुरुभक्ती योगाने अशा प्रकारे देह मन बुद्धीची शुद्धी होते। म्हणून गुरुच्या योगाग्नीत सर्वांची आहुती द्यावी व आपले व्यक्तित्व व व्यक्तिमत्व उजळून घ्यावे, हा ह्या श्लोकाचा भावार्थ आहे। गुरुला त्याच्याजवळ नाही ते द्यायचे, म्हणजेच आपले सदोष देह मन बुद्धी अर्पायचे की ते निर्दोष होऊन परत मिळतात। गुरुचा सूक्ष्म देह सर्व व्यापक झालेला असतो, साधकाचा सूक्ष्म देह छोटा असतो। गुरु सानिध्यात जशी व जेवढी साधकाची शरणागती असेल त्याप्रमाणे साधकाचा सूक्ष्म देह गुरुच्या सूक्ष्म द्रव्यमय देहात बुचकळून निघतो व शुद्ध होतो। लहान मुलाला गंगेत बुचकळून काढावे तसे काहीसे होते। साधकाची गुरु शरणागती मात्र अनन्य व पूर्ण हवी। सद्गुरुनाथ महाराज की जय।